आज मी घनतेचा मनोरा हा प्रयोग करून दाखवणार आहे. पहिल्यांदा ग्लास घेतला, त्यात पाणी ओतलं व नंतर मध ओतलं. मधाची घनता ही पाण्यापेक्षा जास्त असल्यामुळे मध हा तळाशी गेला आणि मधाच्या वर पाणी आले. त्यानंतर त्यात तेल ओतले. पाणी आणि तेल याची तुलना करण्यास गेल्यावर पाण्याची घनता जास्त आहे आणि तेलाची घनता कमी असल्यामुळे तेल हे पाण्यावर तरंगत आहे आणि मध तळाशी गेले, कारण पाण्याची घनता कमी असल्यामुळे मधाची घनता जास्त आहे म्हणून मध तळाशी गेले आणि त्याच्यावर पाणी राहिले. आणि पाणी आणि तेलाची घनता बघितली तर पाण्याची घनता जास्त आहे म्हणून तेल पाण्यावर तरंगत आहे. त्यानंतर यात एक लिंबू टाकला. लिंबू हा मधावर तरंगत आहे, कारण मधापेक्षा लिंबूची घनता कमी असल्यामुळे लिंबू हा मधावर तरंगत आहे. त्यानंतर एक टोपण टाकले. टोपण हे पाण्यावर तरंगत आहे, कारण पाण्यापेक्षा टोपणाची घनता कमी असल्यामुळे टोपण हे पाण्यावर तरंगत आहे. नंतर ना थर्मोकोल टाकले. थर्मोकोल तेलावर तरंगते, कारण थर्मोकोलची घनता कमी असल्यामुळे थर्मोकोल हे तेलावर तरंगत आहे. धन्यवाद.